रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असलं ओंगळवाणं भजन म्हणजे मनाला वाटेल तसा स्वैर परमार्थ करणारा जर कोण असेल तर नरकाला चुकेना. कायमच दुराचारी आहे, त्याची अधोगती कमी आहे, पण परमार्थात राहून स्वैराचार्य त्याची अधोगती जास्त आहे ना. कीर्तनाला येतच नाही पण खोटं बोलतो, अधोगतीच आहे. पण कीर्तन करून खोटं बोलतो, त्याची जास्त अधोगती. म्हणून नरकाला चुकेना. म्हणून परमार्थ मनाचा नसावा, मग कसा परमार्थ करावा, कुठल्या मार्गाने परमार्थ केला पाहिजे. आता मी आधीच परवानगी मागितली, जर आज प्रमाण कमी होते जरा, कारण रिकाम्या वेळेत अभ्यास करणाऱ्याला कवा बी उभा केलं तर प्रमाण जास्त आहे. आमचा रिकामा वेळ म्हणजे आता कशात जातो, आता काय सांगा. असू द्या, तुम्हाला सोसायचं नाही. सांगण्याचा अर्थ असा, मग महाराज कोणाचं तरी अनुकरण करून परमार्थ केला पाहिजे, कोणाच्या तरी मागे जाऊन परमार्थ केला पाहिजे. संसार असो की परमार्थ, कोणाच्या ना कोणाच्या मागे चाला. तसं संसाराचा विषय आपण बाजूला ठेवला, पण परमार्थात तरी मागच जावं लागतं. मी कुठला तरी वेगळा पंथ निर्माण करीन म्हणलं तर होत नाही, गोत्यात यावं लागतं, गोत्यात. म्हणून कोणाच्या मागे जावं, कोणाचा ऐकून परमार्थ करावा, कोणाला डोळ्यासमोर ठेवून कोणाच्या मार्गदर्शनात परमार्थ करावा. तर देवानी त्याला एक विधान अर्जुनाला सांगितलं 16व्या अध्यायाच्या शेवटी, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितम्. ज्ञात्वा शास्त्रम विधानोक्तम कर्म कर्तुमर्हसि. बिहारहसि. भगवान सांगतात अर्जुना, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्राला डोळ्यापुढे ठेवावं, परमार्थ करावा. शास्त्रानं सांगितलेल्याच पद्धतीने परमार्थ करावा. वेद, शास्त्र, पुराण, सद्ग्रंथ, संत वाङ्मय जे आपल्याला करायला सांगतं ते करावं, आणि जे करू नका म्हणून सांगतं ते करू नये. नुसतं करायलाच शास्त्र प्रमाण आहे का? कार्य अकार्य व्यवस्थित, जे अकार्य आहे तेही शास्त्रानं सांगून ठेवलं, आणि जे कार्य आहे तेही शास्त्रानं सांगून ठेवलेलं आहे. दोन्हीलाही शास्त्र प्रमाण मानावं, माणसानं चालावं. ज्ञानोबरांनी खूप सुंदर वगैरे दिले, सगळा विस्तार थोडक्यात करू. भगवान सांगतात, येणे कारणे परिपापा, जया आधी आपुली कृपा, येणे वेदाची निरोपा आनंद किले. शास्त्रानं वेदानं सांगितलेल्या प्रमाणाच्या बाहेर माणसानं जाऊ नये आणि परमार्थ करावा. पूर्व पक्ष मांडायचो. तुमच्या मनात आता शंका येतीलच मनात अशा, पण बघू आता त्याचा थोडा पुढा विचार करू. आपण सांगण्याचा अर्थ असा, वेदाची निरोपा आनंद किले. वेदाच्या बाहेर जीवन जगू नये. वेदाने शास्त्राने जसं सांगितलं तसा परमार्थ करावा. कठीण असला तरी तसाच करावा. काय होईल हो शास्त्राचं अनुसरण केलं तर? ज्ञानोबरांनी त्याला 3 दृष्टांत दिले. एक पतिव्रतेचा दृष्टांत, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भीतीची. ज्ञानोबराय सांगतात, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. जसे एखादी पतिव्रता पतीच्या मताला अनुसरून राहिली, तिला वेगळा परमार्थ करावा लागत नाही, सहज मोक्ष घडून जातो. सहज मोक्ष घडतो, फक्त पतीच्या मताला अनुसरून राहावं. काही माणसं म्हणतील, मग महाराज काहींचे पती वारीला जाऊ नको, भजन करू नको, कीर्तन करू नको, माळ असली तर काढून टाक, असं सांगतात. त्याला कसं करावं? संगती तशी लावायची नाही. पंढरपूरला जाऊ नको म्हणलं, जायचं नाही, पण हृदयात मात्र पंढरपूरला जाण्याची तळमळ ठेव. भजनाला जाऊ नको म्हणलं, जायचं नाही, पण मला भजनाला जायचं ही तळमळ मात्र हृदयात ठेवायची. आज्ञा उल्लंघन करायचे असं आपल्याला. अशा आज्ञेत पतीच्या राहिलं की पतिव्रतेला वेगळं काही करावं लागत नाही.
पण चला पुढे एक उदाहरण ज्ञानोबांनी दिलं तरी ना तरी श्री गुरु वचना दिखी दे तू जतना दिखी दे तू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे ज्ञानोबा सांगतात श्री गुरु वचनावर पूर्ण विश्वास जर शिष्याने ठेवला तर त्याला आत्मोद्धारासाठी वेगळा प्रयास करावा लागत नाही. अनायास तो ब्रह्मभुवनाचा साम्राज्याचा अधिपती झाल्याशिवाय राहत नाही. आणि तिसरा दृष्टांत ज्ञानोबा देतात तो म्हणजे हे आसू आपुला ठेवा हाता आठी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढाकी. ज्याला वाटतं आपलाच ठेवाय जमिनीत कुठं म्हणजे ते पूर्वी बळद होते त्या बळदात ठेवलेला आहे. तो जर सापडावायचा असेल तर काय करावं लागेल? दिवा पुढे ठेवावा लागेल, शोधत शोधत जावं लागेल ना. आपलाच ठेवा असला तरी दिवा पुढे असल्याशिवाय दिसणार नाही. तसं आपलंच आत्मस्वरूप आहे पण शास्त्राच्या वचनरूपी दिव्याला पुढे धरल्याशिवाय आपल्याला आपलं स्वरूप सापडणार नाही. काय आता मला सगळ्यावर देणार मी आधीच परवानगी मागितल्याचं उद्या तैसा आशिषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था ते श्रुती स्मृती माथा बैसली म्हणतात ज्याला आपलं स्वरूप साधायचं आहे ज्याला जीवनातला परमार्थ साधायचा आहे त्यानं श्रुती आणि स्मृतीला माथा ठेवलं पाहिजे. म्हणजे वेद आणि शास्त्र पुराणाला डोळ्यापुढे ठेवावं तसा परमार्थ करावा. मग शास्त्र म्हणेल जे सांगणारे ते राज्य हे प्रणमानारे ते जे घेववी ते न म्हणणारे विषयी विरुद्ध. शास्त्रानं सांगितलं राज्य सोडा एका क्षणात सोडावं. शास्त्रानं सांगितलं विष प्या विष विरुद्ध आहे असं समजू नये. शास्त्राचा आदेश आहे म्हणून विष प्या. म्हणजे एवढ्या वेदाच्या शास्त्राला प्रमाण मानावं परमार्थ करावा. म्हणजे मनानं परमार्थ करून कोणाच्या तरी मागे करावा. मग कोणाच्या मागे करावा तर ग्रंथाच्या वेदाच्या शास्त्राच्या पुराणाच्या मागे त्याचं अनुसरण करून परमार्थ करावा. हा विषय भगवंतांनी 16व्या अध्यायाच्या शेवटी सांगितला. पण अर्जुनाला शंका ते शास्त्र विधिमंत्र 17व्या अध्यायाचा पहिलाच श्लोक. अर्जुनाने लगेच प्रश्न विचारला काय सुज्ञ असेल महाराज अर्जुन आपल्याने का काय बी सांगितलं तर हा म्हणाय. मला उगाच सहज आठवलं परात्पर परब्रह्म म्हटलं तर परात्पर ब्रह्म म्हणून ऐकायला तो अर्जुन आहे. त्याला लगेच शंका निर्माण झाली. अर्जुनाने प्रश्न विचारला देवा तुम्ही सांगता की प्रत्येकानं सत्कर्म करत असताना परमार्थ करताना शास्त्राला प्रमाण मानावं आणि परमार्थ करावा शास्त्राच्या मागे चालावं. पण शास्त्र कोणाला कळतं? कळतं का आपल्याला? शास्त्र कळू शकत नाही. वेद कोणाला कळतात? अत्यंत क्लिष्ट आहे. सगळ्याचा ताळमेळ लागत नाही. एक शास्त्र वेगळं सांगतं तर दुसरं शास्त्र वेगळं सांगतं है ना. श्रुतय विभिन्न अशी अवस्था आहे. शास्त्राचा अभ्यास करून मग सत्कर्म करणं म्हणजे एखाद्या नागाच्या फडीवरचा मणी काढावा तो सिंहाच्या नाकाच्या केसात ववावा मग अलंकार द्यावा. तक्षकाची फळे ठाकोनी कैतो मनी काढे के नाकीचा केशू जोडे सिंहाची मग तेने तू उभी तरीच लेणे पावी दे एरवी काय अशी जे रिक्त कंठे. अर्जुनाने प्रश्न विचारले म्हणे देवा इतकं अवघड आहे हे शास्त्र कळणं सोपं नाही. एक वाक्यता शास्त्राची होत नाही. काय पुढची मुली तैशी शास्त्राची मोकळी या काही कोण पावे काय एक वाक्यतेची फळी पैशी जे काही ते होत नाही देवा. शास्त्राची एक वाक्यता होत नाही. एक शास्त्र सांगतं 21 दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्ष. एक शास्त्र सांगतं सहज स्थितीत राहणं म्हणजे मोक्ष. एक शास्त्र विवर्त सांगतं तर एक शास्त्र आजारद्वार सांगतं तर एक शास्त्र अमुक तर एक तमुक तर एक असं तर एक तसं. आम्ही कशी म्हणून एक वाक्यता साधावी? कोण म्हणतं चित्विलास जर ब्रह्म सत्य आहे तर जगतालाही सत्यत्वानं माना. एक सांगतं जरी ब्रह्म सत्य असलं तरी प्रातिभाषिक वस्तूला सत्यत्व येत नाही. मग आदेशस्थान सत्य असेल तर प्रातिभाषिक वस्तू सत्य माना. हे अडचणीच आहे सगळ्या शास्त्राच्या.
आता कसं करावं? म्हणून एक वाक्यता शास्त्राची होणं शक्य नाही. जरी एखाद्याला शास्त्र कृपा झाली एक वाक्यता झाली तरी ज्ञानोबा म्हणतात झाली ही एक वाक्यता कधी लागे अनुष्ठिता. सगळ्या शास्त्राची एक सूत्रीत अभ्यास करण्याची प्रवृत्ती झाली तरी तेवढा वेळ कुठे आहे की सगळ्या शास्त्राचा अध्ययन होईल आणि शास्त्राच्या मागे मागे चालत म्हणजे बरं अनुष्ठानही कस तरी झालं. कैसा पैसा रू जीविता ये तुला दिया एवढा आयुष्य कोणाजवळ आहे म्हणजे बर एखाद्याला हेही लागतं की काहींना सगळ्या शास्त्राचं ज्ञान सगळं मिळालं म्हणजे म्हणून आणि शास्त्रे अर्थे देशे काय याच ही जी एक फळे सगळंच योग्य होतं. कोणाला गुरु योग्य भेटतात त्याचा शिष्यत्व स्वीकारता येतं सेवा घडते गुरु उपदेश करतात उपदेश केलेल्या ज्ञानावर शिष्य आरूढ होतो बोधावरही आरूढ होतो हे घडतं. पण हा उपाव काही मिळे आघवी अशी हे जरी शक्य झालं तरी का हे सगळ्याला जमणार आहे का हो? सगळ्याला गुरुची सेवा घडत नाही सगळ्याला गुरुच भेटत नाही. नाही गुरु भेटतात योग्य भेटत नाही. अडचण इथं आहे गुरुची अडचण नाही. दगड उचलल्यावर इचून निघाल्याने गुरु निघताना एखादा माणूस जर आजकाल पायाला ठेस लागून पडला तर दगडात पडायच्या ऐवजी वंचर गोवात पडलं. व लोकांची कधी नाही पण ब्रह्मनिष्ठ ब्रह्मविद ब्रह्मविदाम श्रेष्ठ असा एखादा ब्रह्मनिष्ठ महापुरुष मिळणं कठीण आहे. कठीण आहे. गुरु मिळाले तर गुरुची सेवा होणं कठीण आहे. सेवा झाली तर ते ज्ञान संपादन करणं कठीण आहे. भगवान म्हणतात ना नवे गुरुदास्य संसारिया नवे गुरुदास्य वैराग्य तरी भेदे का बे विषया. कसं गुरुदास गुरु भेटणं कठीण गुरु प्राप्त झाले तर गुरु दास्य होणं कठीण. कसं दास्य करावं लागतं महाराज? ज्ञानोबा सांगतात साधू सवेव सता योगज्ञानी पैसता गुरु चरण उपासिता वैराग्यशी. वैराग्य अंतःकरणात धारण करून गुरुची सेवा करावी लागते. पक्कळ सेवा केली म्हणजे आपल्याला गुरुची गादी मिळेल म्हणून नाही. एक महाराज भेटले मला त्या नाव सांगा तर सांगतो पण तुमची सोय रे काही निघाल तर माझी परिस्थिती त्या तिकडं आपल्यापासून उत्तर येणार हे सत्य आहे. मी गाडीवर उभा वयाच्या 48व्या वर्षी लग्न केलं. माझी भेट झाली की म्हणजे एवढ्या उशिरा घालायचं कारण म्हणजे वयाच्या 48 कशा करायचं तर माणसाला 30च्या आत उरका आणि एवढ्या 48व्या वर्षी लग्न करायचं कारण ते म्हणजे महाराज अमुक अमुक जागेवर मला गादी मिळणार होती. बकत सेवा केली होती महाराज. पण
नाही टायमाला घोळ झाला महाराज दुसऱ्यालाच बसली. मग म्हणून म्हणलं आता ही गेल तर गेलं हित जाऊ नये म्हणून आता कसं करा. अशी सेवा केल्यास मिळणार नाही. शरण उपासिता वैराग्य वैराग्य धारण करून गुरुची सेवा करायला की नाही. निष्कामतेनं किती येण्याची सत्कर्मी मग अशी श्रेया ज्ञान लयाचा अहम विश्रामे आत्मरूपे मग आत्मस्वरूपामध्ये म्हणजे हे अहमची शरणागती आहे ना. ते अहम वाचा चित्ता म्हणजे त्यातला अहमची शरणागती म्हणजे आपला अहम ब्रह्मास्मी या बोधावर जाणं म्हणजे अहमची शरणागती. असं मला आता तिकडे जायचं नाही. ज्ञानसाध्य शरणागती. तर आपला विषय काय सुरू होता. गुरु मिळणं कठीण. सद्गुरु ज्वलंत बाबा सारखे गुरु मिळाले. त्यांची सेवा होणं कठीण. सेवा मिळाली ते ज्ञान त्यांनी आपल्याला योग्य समजून देणं कठीण. त्यांनी ज्ञान दिलं तर ते ज्ञान टिकण्यासाठी लागणारं वैराग्य मिळणं त्याहून कठीण. कारण या व्यक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तगणीच नाही. अदृढं च हतं ज्ञानं शास्त्रकार सांगतात. अदृढ असलेलं ज्ञान हे विनाशाचं कारण. अदृढ म्हणजे वैराग्य विरहित असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान अरे ब्रह्मभुवनाचा अधिकारी होण्यासाठी उपयोगात येणारं ज्ञान पोट भरायच्या कामात इतकी त्याची काय म्हणा त्याला दुरुपयोग होतो. म्हणून योग्य गुरु मिळणं कठीण. गुरु मिळाले तर त्यांनी ज्ञान देणं कठीण. ज्ञान दिलं तर ते ज्ञान पचवायला लागणारं वैराग्य मिळणं कठीण. वैराग्यानं ते ज्ञान पचवलं एवढं सगळा मेळ बसायला हा उपाय सगळ्याला लागू होत नाही. कोणीतरी एखादा काना वचनाची सरिसाची पैकी वस्तू होई उठी सगळे का कवने एकू कोणीतरी असा एखादा आहे ज्याला हे सगळं साध्य होतं. शास्त्र कळतं, गुरु मिळतात, वैराग्य लागतं. त्या दिवशी गुरुजी प्रवचनात सांगत होते शमदम काय मला तेवढं त्या कळत नाही त्यातून काय विवेक वैराग्य शमदम आदी षटक काय म्हणा तीव्र मुमुक्षुता हे सगळं एकत्रित यायला कोणीतरी एखादा मनशान सहस्रेषु कश्चित जगती सिद्धये. इथं एक मला गोगली वाटते बरं का बाबा. आता हे सगळ्याला बघा ध्यानात येते का. यतताम अपि सिद्धानां कश्चिन मां वेत्ति तत्त्वतः. सिद्ध होणं परिपूर्ण नाही. कारण यतताम अपि सिद्धानां कश्चिन मां वेत्ति तत्त्वतः मां वेत्ति कश्चिन. सिद्ध बकळ आहेत पण त्यातही देवाला तत्त्वतः वास्तव जाणणारी क्वचित. सिद्धातली सिद्ध सुद्धा खूप कमी असतो. म्हणून हा उपाय सगळ्यासाठी नाही. म्हणून न मिळे तरी न मिळेची तो देश नव्हेची काळा अवकाश. जो करवी शास्त्राभ्यास तोही पुरी. अर्जुनाने हे सगळे प्रश्न विचारले कोणाला म्हणजे ध्यान आहे की देवाला. देवाला आपल्याला एकच माहित आहे तुका म्हणे अर्जुनाने गावात तंबाखूला चुना एवढे होतं जातो चालत चलू द्या. पण अर्जुनाने हा प्रश्न विचारला देवा तुम्ही सांगता शास्त्राचं अनुसरण करा पण शास्त्र कळणं सोपं नाही. गुरु मिळणं सोपं नाही. हे सगळ्याला होणं शक्य नाही. मग आता शास्त्र काही लोकांना कळत नाही पण काही माणसं सत्कर्म करतात का नाही. मग अर्जुनाने ज्ञानवाणी त्याला एक विशेष शब्द म्हणून शास्त्राचे घडते नो हे प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. ज्ञानवराय म्हणतात असे जे मूर्ख मुमुक्षु आहे. मूर्ख मुमुक्षु म्हणजे शास्त्र कळत नाही पण सत्कर्म करतात. म्हणजे दान धर्म करतात, पंक्ती देतात, वारी करतात. वारीला जाऊन मग रिकामा वेळ भेटल्या पत्ती असते काय काय वारीत पत्ती खेळतो. त्याला म्हणा मूर्ख मुमुक्षु. भजन करतात पण तोंडात तंबाखू धरून मूर्ख मुमुक्षु. तसं काय म्हणाले तुकोबरायांचे पवित्र शब्द गायचे तोंडात तंबाखू धरायचे. आता याला मूर्ख मुमुक्षु म्हणण्याचं काय म्हणा. ते मूर्ख मुमुक्षु असल्या मूर्ख मुमुक्षुचा उद्धार होईल का नाही. त्यांना शास्त्र कळत नाही पण काहीतरी सत्कर्म करावं एवढं कळतं.
त्यांना आधार काय? ते शास्त्राच्या मागे तर जाऊ शकत नाही, मग त्यांनी कोणाच्या मागे जावं? शास्त्र करण्यासाठी त्यांना वेळ नाही, शास्त्राभ्यास होऊ शकत नाही, गुरुसेवा होत नाही, तेवढा त्यांना वेळ भेटत नाही, त्यांना पर्याय काय? हा प्रश्न अर्जुनाचा पहिला श्लोक आहे 17व्या अध्यायात. आणि मग ज्ञानोबरांनी याचा विस्तार 2-4 श्लोकानंतर केले. देवाने सांगितलं, अर्जुना वेळेत आहे आपल्या, एवढंच बोलायचं आणि सेवा पूर्ण करायची. म्हणले आता तुला शास्त्र कळत नाही, त्या लोकांनी काय करावं असं वाटतं ना, तर मग देवाने सांगितलं, ज्यांनी शास्त्राचा अभ्यास केला, ज्यांनी अत्यंत कष्ट साध्य असणाऱ्या परमार्थ जीवनात उतरवला, शास्त्राचा अभ्यास करून सार हातात घेतलं आणि ज्यांनी परमार्थ केला, आपल्याला आपलं कारुंड सोडून आजच्या पेटावर येऊन राहायची गरज नाही. त्यांनी केलं, त्यांच्याकडे बघून आपला परमार्थ करावा. परी जे परे श्रुती स्मृतीचे आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जे जे. त्यामुळे म्हणतात, ज्या संतांनी शास्त्राचा अभ्यास केला त्यांच्या मागे मागे चालावं. तयाच्या चरती पाऊले पाऊले सात्विके श्रद्धा चाले. आणि असं झालं तर होईल काय? तो तेची फल ठेविले ऐसे नाही. आपल्याला शास्त्राचा गोंधळ बघत बसायची गरज नाही, शास्त्राचा सार निवडून मुजलन बाबांनी जे केलं ते फक्त करायचं. आपल्याला शास्त्र काय म्हणतं बघत बसायची गरज नाही, संतांनी जे केलं त्याच्या मागे चालावं. अनायास आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. संतांनी शास्त्राचा अभ्यास केला आणि एकादशी करावी म्हणून आपल्याला सांगितलं. आपण काय एकादशी करावी ह्या भानगडीत पडायचं नाही. बाबा वचनम प्रमाणम. आपल्याला बाबांनी सांगितलं एकादश करा, करायचे विषय भेटतो. का का करावी ते त्यांनी पाहिलेलं ना, आयुष्य उगाळून पाहिलेलं आहे ते सगळं. त्याने सांगितलं पंढरीची वारी करावी. का करावी ह्याचा शास्त्राचा धांगड आपल्याला घ्यायची गरज नाही, त्यांनी घेऊनच आपल्याला सांगितलं. त्याने सांगितलं नामस्मरण करावं. का करावं हे आपल्याला बघत बसायची गरज नाही, त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यातलं सारच आपल्याला सांगितलेलं आहे. पाहुनिया आले संत हिता हित जगाचे. त्यामुळे त्यांच्या मागे चालावं. त्यांच्या मागे चाललं की त्यांना जे मिळालं ते आपल्याला मिळणारच. 10 गाड्या एका सोयीकेला निघाल्या समजा, पुढच्या एकाच गाडीला थांबवून रस्ता विचारत राहावं लागतं. पुढच्या गाडीला रस्ता विचारून योग्य मार्गाने क्रमण करायला सुरुवात केल्या, मागच्या गाडीला पुन्हा विचारायची गरज आहे का? त्याच्या मागावर चालायचं आहे, अनायास जिथं जायचं आहे तिथं पोहोचेल म्हणतात. तसं त्यांनी शास्त्र पाहून रात्र दिवस एक करून संसारावर तुळशीपत्र ठेवून आपल्याला मार्ग दाखवलाय. त्यांच्या माग चालायचं आहे की नाही? मार्ग दावणी गेले आधी त्यांच्या मागे जावं. काय होईल त्यांच्या मागे गेल्यावर? निरोबा काय सांगतात, येण्याची पंखे चालू जात चालू जाता न पडे गुंठा कोठे. काही आपल्याला विचार करायची गरज नाही, त्यांच्या मागे चालावं. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. तुकोबाराय म्हणतात ना, झाडू संतांचे आदरानी भरे उच्चिष्टाचा भाग शेष उरला. उच्चिष्टाचा भाग म्हणजे तुमची गोष्टावली, ते माझे भोजन झाडावे अंगण केलं. म्हणजे याचा अर्थ तुमच्या मागे संतांच्या मागे चालावं. काय होईल मला सांगा? दिवा लावायला सोपा का होता का पूर्वीचा? बोला की. आता दिवे लावणं अवघड नाही, म्हणजे चांगल्याच अर्थानं म्हणू लागतो.
आता दिवे लावायची गोष्ट अवघड नाही. पूर्वी ती चकमक अमुक तमुक करावं लागायचं, दिवा लावावा लागायचा, बरोबर आहे ना. पण एक दिवा लावायला कष्ट आहे, पण त्याला पुन्हा दुसरी दिवे लावायची म्हणजे कष्ट आहे का? काय एक दिवला की साया म्हणजे बर मग आणि ते लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचित लगा, त्याला अवघड नाही. एकाला घर बांधायचं अवघड आहे, घराच्या घर करत्या, बाकीच्याला घर बांधायचे कष्ट घ्यायची गरज नाही, फक्त राहायचं काम. एके बोले अपार वेचुनिया केले धवला, तो सुरवाळू वस्ती कर न भोगी जे काय. किती ज्ञानोबरांनी सांगा हो. ज्ञानोबरांनी म्हणतात बाबा हे असो जो तर एक करी तयाची ते तयाची तृष्णा असं आहे का. तळ करायचं कष्ट आहे, पण एकाला तिथून पुढच्याची तहान भागायला मात्र कष्ट करावं लागत नाही. यायचं उजळीनं उचलून पाणी प्यायचं, बरोबर आहे ना. किंवा का स्वारासीची अन्न घरी येरा नाही. सुगरणीनं केलेला स्वयंपाक फक्त तिच्याच कामाचा आणि घरच्याच्या कामाचा नाही. स्वयंपाकाचं कष्ट सुगरणीला आहे फक्त, बाकीच्यांनी खायचा आनंद घ्यायचा आहे, बरोबर आहे ना. काहीतर म्हणावं, मला वाटलं नाही म्हणजे माणूस काहीतरी चुकायचे असते नाही ना, मग काहीतर हा नाही काहीतरी असं ठीक आहे. ज्ञानोबांनी पुढं वर्णन करताना असं सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात बहुत काय बोलो पहिला एका गौतमासी काय काय बहुत काय बोलो पहिला एका गौतमासी चिंता केरा समजता काय जगा उघड झाली. गंगा आणायचा त्रास गौतम ऋषीला झाला. इथं गौतमाची गंगा का सांगितली, भगीरथाची का सांगितली नाही. आपण महाराष्ट्रात राहतो ना, त्याच्यामुळे महाराष्ट्रातली गंगा सांगितली त्याला. म्हणजे गोदावरी माता एका गौतम ऋषीसाठी आली, पण तिला आणायचं कष्ट गौतमाने केलं म्हणून गंगा फक्त गौतम ऋषीसाठी होती ना. आपल्यासाठी काय पाणी आहे नाही, आपल्यासाठी ती लाभदायी. आपल्याला आता गंगा आणायचे कष्ट करायची गरज नाही, फक्त तिथं जाऊन गुढी घ्यायचं काम. तसं शास्त्राचा धांडोळा घेऊन त्यातलं सार निवडून काय करावं काय करू नये याचा सारासाराचा विचार करून संतांनी तुम्हा आम्हाला आचरण करून दाखवलं. आता आपण शास्त्राचे उलगडे करत बसायची गरज नाही. संतांनी जे केलं त्या कार्यावर श्रद्धा ठेवावी आणि आपण त्यांच्या मागे चालावं. आपला अनाया सुद्धा होतो. ज्ञानोबांनी पुढे उभी दिली काय आपला या परी जे शास्त्र अनुष्ठिती कुसरी तया श्रद्धाळू जो वरी तो मूर्खू हितरे. प्रश्न काय आहे, येरा मूर्खा काय गती. आणि ज्ञानोबा उत्तर काय देतात, तो मूर्खू हितरे. तो मूर्ख असला साधन तरी तर तो त्याला फक्त साधूला डोळ्या पुढे ठेवावं आणि आपला परमार्थ करावा. शास्त्र कळत नाही न कळू द्या, ग्रंथ कळत नाही न कळू द्या, ज्ञानेश्वरी कळत नाही न कळू द्या. उज्ज्वलानंद बाबांनी जे करा म्हणून सांगितलं ते करावं, जे सोडा म्हणून सांगितलं ते सोडावं, त्यांनी जे केलं ते करावं, त्यांनी जे सोडलं ते सोडावं. एवढं केलं की बाकी सगळं आपल्या पदरात आणण्यात सोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला शास्त्र उघडून बघणं होत नाही ना. ज्याला होतंय त्यांनी बघावं, पण ज्याला होत नाही त्यांनी मात्र संतांकडे दृष्टी ठेवावी, त्यांच्या मागे मागे चालावं. आणि हाच भाव जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्यात आहे. तुकोबारायांना शास्त्र बघणं होत नाही का? होतंय, पण तुकोबारायला माहितीये मी शास्त्र बघितलेलं लोकांना सांगितलं तर लोक शास्त्राच्याच गुंत्यात अडकतील आणि शब्दारण्यम महाजालम चित्त भ्रमण कारणम आणि मग अडकून पडतील. म्हणून समाजाला लक्षात यावं की देवापुढे जाऊन कशी प्रार्थना करावी. आणि म्हणून तुकोबाराय देवापुढे तुमच्या आमच्या सगळ्यांचं दायित्व करताय, प्रतिनिधित्व करताय आणि देवाला म्हणताय देवा आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. कुठं? जिथं शास्त्राचा वेदाचा पुराणाचा धांडोळा घेऊन संत ज्या ठिकाणावर गेले त्या ठिकाणावर घेऊन आम्हाला पोहोचत करा. शास्त्र प्रमाण मानून संतांनी जे स्थान मिळवलं आम्हाला हे संतांचं अनुकरण अनुसरण करायचं आहे. म्हणून संत जिथं पोहोचले तिथं आम्हाला पोहोचत करा. अभंगाचं आ
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.